रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार, NAG न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत आज पारगाव या ठिकाणी। आता जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक धुमाळी चालू झाली आहे। उमेदवार अजून काही ठिकाणी जाहीर झालेत, काही ठिकाणी जाहीर झाले नाहीत। आपल्यासोबत पारगावचे काही ग्रामस्थ आहेत। ग्रामस्थांशी आपण संवाद करणार आहे। तर तुम्ही या पारगावमधून कशा पद्धतीचा प्रतिसाद आहेत काय सांगाल? तालुक्यात अनेक प्रश्न आहेत। शेतीला हमीभाव मिळत नाही, बिबट्याचा प्रश्न वारंवार हल्ले होतात, रस्त्याची कामं अर्धवट बाकी आहेत, पुरी झालेली नाही, नुसती आश्वासनं दिली गेली आणि तरुण बरकटत चालला। विषय असा आहे, आत्ताशे इलेक्शनला, आमदारकीच्या इलेक्शनला 1 वर्ष झाले, जवळजवळ 1 वर्ष झाले, तर अजून शरदाला 4 वर्ष बाकी आहेत। आणि वाडी वस्तीवरील आणि याच्यावरील सगळे रस्ते दादा करणार आहेत। आणि विषय असा आहे, आम्हाला काही इलेक्शनचं काही मतलब नाही। आम्ही जो विकास करणार त्याच्या मागं राहणार, तो कुणी बी असू। आणि शरददादा जो उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करणार आणि गावचा विकास करणार। आम्हाला बाकीचं या गोष्टीत काही याच्यात इंटरेस्ट नाही, पण तरी बी दादा जे उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करणार। रस्त्याची कामं अर्धवट आहेत, बिबट्याचा प्रश्न मार्गी लागतच नाही। आता बिबट्याच्या प्रश्नाचं असं झाले का शरददादा त्याच्यातून बी मार्ग काढतील। बरेचसे वाघ पकडून दिलेले आहेत आणि त्याच्या दादा बी त्याची चौक हे करतात, पिंजरे आता सगळी सिस्टीम लागलेली आहे, त्यामुळं काही विषय नाही। बिबटे सगळे जवळजवळ पकडलेत आमच्या भागातले, हल्ले बी कमी झालेत। वाघ आहेत बरं का, पण पकडतात। पिंजरे बी फॉरेस्ट खाते बी आता चांगलं काम करते आणि दादांचं बी त्याच्यावर बारीक लक्ष आहे ना, त्याच्याबद्दल दादा काहीतरी उपाययोजना करतील। दादांचं कामकाज 1 नंबर आहे। उमेदवार जाहीर झाले नाही ते नाही मला सांगतात, पण दादा जितील तोच उमेदवार आणि त्याचंच आम्ही काम करणार निष्ठेने, कारण आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते शरद दादाचे। नाही त्या संदर्भात आम्हाला काय बोलायचं नाही। दादा देतील त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार। तालुक्यातील माझ्या मायबाप जनतेला एक आव्हान आहे, शरददादा जे उमेदवार देतील त्यांचे काम करायचे। कारण असं आहे का जुन्नर महानगरपालिका दादांनी जिंकलेली आहे, याची आपली आंबेगाव तालुका महानगरपालिका मंचर दादांनी जिंकलेली, खेडची बी जिंकलेली, चाकणची बी जिंकलेली। सर्व तालुक्यांनी दादांवर विश्वास ठेवला आहे। तसं तालुक्यातील मायबाप जनतेने दादा देतील त्याच शिटांवर विश्वास ठेवून तालुक्याचा विकास करायचा आहे, एवढंच मला सांगायचं आहे। आणि दादांमागं आम्ही उभे राहणार। बिबट्याचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटतंय? लावणार शरददादा, बिबट्याचा प्रश्न दादा मार्गी लावणार। दादा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते, भरपूर विकास काम केले शरददादा सोनवणेंनी। यापुढे विकास काम राहिलेल्या काळात विकास काम होईल असं वाटतंय का पारगाव? दादा सगळे काम करणार, एकही रस्ता राहणार नाही पारगावमधला एकही रस्ता राहणार नाही। सगळे रस्ते दादा करणार, हा माझा शब्द आहे। आणि विकास कामं सगळे करणार। सगळ्या तालुक्यांनी दादानं विश्वास ठेवला आहे। आंबेगाव तालुक्याने, खेड तालुक्याने, तिकडं पार चाकणपर्यंत सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे। तसा हा तालुकासुद्धा दादांवर विश्वास ठेवून मतदान करणार म्हणजे करणार सर्व उमेदवार। जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार होती असंही सांगण्यात येत होतं शरददादा ती होईल, ते करतील दादा, त्याबद्दल दादांनी शब्द दिला ते होणारच, त्याच्यात शंका नाही काही। तरुण बरकटत चाललाय तरुण ते तरुणांनी बघितलं पाहिजे ना, आम्ही काय करणार? तरुण बरकट चालला, आम्हीच आता पाणी भरतोय, काम केल्यावर पैसे येणारच आहे ना, हिंडून पैसे देणार आहे का कुणी? कष्ट केलं तरच पैसे। आम्ही कांद्याला पाणी, आम्ही मस्त पुढारी, पण कांद्याला पाणी भरतो, त्याला काही इलाज नाही। किती आहेत कांदे आहे 3-4 एकर, ऊस आहे 3-4 एकर, बिंदास पाणी भरायचं, बरकडायचं कायला? काम केल्यावर पैसे भेटणारच आहे ना, हिंडून कोण पैसे देईल? हमी भाव मिळतोय का? हमी भाव कोण देणार आहे तेव्हा? कोणीच दिलं नाही, इथून मागं तर कोण आता कोण देऊ शकते? अनेक निवडणुका आल्या, अनेक निवडणुका गेल्या, उमेदवार निवडून आले, तर जुन्नर तालुक्यासाठी शेतीसाठी हमी भाव मिळत नाही म्हणून गाजर दाखवण्यात आले। नाही, दादा करतील त्याच्यासाठी प्रयत्न, काही विषय नाही। दादा बाकीच्या तालुक्यांनी जसा विश्वास ठेवला महानगरपालिका इलेक्शनला, तसा आत्ता बी दादांच्या सर्व उमेदवारांवर जनता विश्वास ठेवीन व मतदान करीन। अजून काय पारगावच्या विकासामध्ये भर पडली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? हे बरेचसे रस्ते ते करतील दादा, काही विषय नाही।
काही विकास काम म्हणजे रस्त्याचं जे काही विकास काम आहे ते अर्धवट राहिले. नाही अर्धवट नाही, आमची कामं उरकलेली जवळजवळ. मागल्या विलक्षणला दादांनी कामं केली होती आणि आत्ता बी करणारच आहे. त्याला काय